शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शिरूरमधील उमेदवार अशोक पवार यांनी व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएमचे मतदान मोजणं गरजेचं आहे अशी भावना व्यक्त केली आहे। डेमो दाखवणार असतील तर त्यातून साध्य काही होणार नाही असं सुद्धा ते म्हणाले। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी। पाहूया। वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये ज्या उमेदवारांचा पराभव झाला त्यांनी पुन्हा एकदा मतदान यंत्र जे 5% ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मोजावे लागतात अशी त्यांची जी प्रत्येक उमेदवाराची इच्छा आहे। या इच्छेखातर सगळ्यांनी पैसे भरले। अशोक बापू पवार आपल्या सोबत आहेत। मी असं म्हणताय की व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएमचा जो आकडा आहे तो सारखा यावा याच्यासाठी तुम्ही पैसे भरलेत, बरोबर? बरोबर। दुसरीकडे माहिती अशी मिळते की जो डाटा आहे तो पूर्ण डिलीट केला जाणार आहे आणि पुन्हा त्यावर मतदान केलं जाईल आणि मग व्हीव्हीपॅटचे जे आकडे आहेत आणि ईव्हीएमचे जे आकडे आहेत ते तपासले जातील। अशा वेळी तुमची काय भूमिका आहे? नाही, जे मतदान झालेलं आहे ऑलरेडी आणि एका बूथवरती काय 10,000 हजार मतदान झालेलं नाही, म्हणजे मतमोजणी जे चिठ्ठ्या पडल्यात व्हीव्हीपॅटच्या त्या मोजणं ही गरजेचं आहे, त्या मोजल्या पाहिजे। आणि जे तुम्ही कागदावरती आकडेवारी तुमची आलेली की कोणाला किती मतदान झाले कोणकोणत्या उमेदवारांना ती आकडेवारी तुम्ही जुळवली तर सोपं होईल। या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे उमेदवारांनी पैसे भरलेत ते त्यांचे वायाला जातील अशी उमेदवारांना भीती वाटते। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समेत ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे। तर शिरूरमधील उमेदवार अशोक पवार यांनी हे वक्तव्य केले आणि त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांनीही केलेली बातचीत। डेमो दाखवून काहीही सिद्ध होणार नाही असं सुद्धा अशोक पवार म्हणाले।